1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण उपवासाचे घावणे कसे बनवायचे ते बघतोय। आणि त्याचबरोबर लाल भोपळ्याची भाजी घावणांबरोबर तेही बघूयात। सगळ्यात आधी 1 चमचाभर साबुदाणा घ्यायचा मिक्सर मध्ये आणि याचे पूड करून घ्यायची। साबुदाणा पीठ वापरलं तरी चालेल। साबुदाणा व्यवस्थित आपला फिरवून झाला मिक्सरला की यामध्ये 1 कप वरई घालायची आणि हे एकत्र आपल्याला दोन्ही दळून घ्यायचे, व्यवस्थित बारीक असं पीठ करून घ्यायचं। चला तर मग हे घावणाचं पीठही बनवून तयार आहे। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे। मीठ घालायचं चवीपुरतं आणि आता यामध्ये पाणी घालायचं आणि पातळसर असं याचं पीठ करून घ्यायचं। आधी 1 कप पाणी घातलं होतं, आता आणखी थोडं पाणी घालूयात। परफेक्ट अशी सैलसर कन्सिस्टन्सी आपल्याला हवी। तर 1 कप वरईसाठी 1.5 कप पाणी परफेक्ट आहे, पुरेसं आहे। आता यामध्ये लिंबाचा रस घालते। ताक घातलं तरी चालेल इथे पाण्याच्या ऐवजी, किंवा दही, 3-4 चमचे दही पण घालू शकता। आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीचा ठेचा आहे, थोडं चटपटीत होण्यासाठी। आता हे 10 मिनिट फक्त आपण मुरवायला ठेवूयात। घावणाचं पीठ मुरतंय तोवर आपण इथे लाल भोपळ्याची भाजी बनवून घेऊयात। चमचाभर साजूक तूप गरम करून घ्यायचं। तेल वापरलं तरी चालेल, गोड तेल, जे तेल तुम्ही खाता उपवासाला ते थोडंसं गरम करून घेऊयात। चला तर मग इथे तूप गरम झालेलं आहे, यामध्ये जिरं घालूयात। जिरं फुललं पाहिजे व्यवस्थित। गॅस लहान करायचा। तर यामध्ये लाल तिखट, आता या ठिकाणी तुम्ही थोडे खडे मसाले, दालचिनी, वेलचीचा अख्खी वेलची घातली तरी चालेल। आता लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे। पटकन शिजतो लाल भोपळा, खूप असा वेळ नाही लागत। हवं तर पाणी तुम्ही शिंपडू शकता, पण मी शक्यतो तेलात आणि वाफेवरच शिजवून घेते। तर झाकण ठेव आणि वाफेवर शिजवून घेऊया। चला तर मग इथे एक साधारण फक्त 7 ते 8 मिनिट शिजवून घेतलाय भोपळा, वाफेवरच शिजवला। मस्त, खूप सुंदर दिसतं। शिजला का नाही हे बघूयात आता। येस, परफेक्ट असा मऊ झाला, ओव्हरकुक नाही झालेला आणि कच्चाही नाही। आता यामध्ये सेंधव मीठ घालायचं। सेंधव मिठाची चव खूप छान येते उपवासाच्या पदार्थांमध्ये। ओल्या नारळाचा चव नसेल वापरायचं, शेंगदाण्याचं कूटही घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसेल खात, नाही घातली काहीच हरकत नाही। आणि आता आपली ही लाल भोपळ्याची भाजी पण बनवून तयार आहे। चला तर मग भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे। त्याचबरोबर हे घावणाचं पीठही रेस्ट करून घेतलंय। आता हे रेस्ट केलं की इथे तुम्ही बघू शकता वर त्याच्या पाणी जमा होतं। वरई आहे ती खाली सेटल होते आणि वर पाणी होतं, त्यामुळे हे एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि प्रत्येक वेळा जेव्हा आपण तव्यामध्ये घालतो हे, तेव्हा प्रत्येक वेळेस ढवळून घ्यायची गरज आहे। आता घावणाला मस्त जाळी सुटण्यासाठी तवा कडकडीत असा गरम झाला पाहिजे। तेल घालायचं, ब्रश करून घ्यायचं। येस, आणि हे जे पीठ आहे हे व्यवस्थित तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची।
मस्त जाळी येते. तर झाकून 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं. 3-4 मिनिट झाले की झाकण काढायचं. झाकण ठेवून शिजवणं गरजेचं आहे, कारण वरई आहे. वरई जर झाकण ठेवून नाही शिजवली तर मग त्याला भेगा पडतात. आता हे कड थोडीशी कच्ची आहे, हे भाजून घेते. आता हे पलटी करायचं, फोल्ड करायचं, दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं. मस्त सुंदर दिसतंय. कसे सर्व करायचे, अर्थात लाल भोपळ्याची भाजी, त्याचबरोबर यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. नवरात्र विशेष उपवासाचे घावणे आणि लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साबुदाणा, 1 कप वरई, चवीनुसार मीठ, 1.5 कप पाणी, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, लाल तिखट, चिरलेला लाल भोपळा, चवीनुसार सैंधव मीठ, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत तिखट आणि लाल भोपळा घालत हे मिश्रण झाकण ठेवत शिजवून घ्यायचं आणि वर सैंधव मीठ, ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची लाल भोपळ्याची भाजी तयार. साबुदाणा आणि भगर एकत्र दळून घेत याचं पीठ तयार करायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता यात लिंबाचा रस, हिरव्या मिरचीचा ठेचा मिसळायचा आणि हे पीठ मुरवून घ्यायचं. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर घावन घालायचं आणि खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं नवरात्र विशेष उपवासाचे घावन तयार. साबुदाण्याच्या पापड किंवा पापड्या कशा बनवायच्या ते बघतोय. पारंपरिक पद्धतीने नाही बघणार आहोत, शॉर्टकट सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर इथे 1 कप साबुदाणा मी घेतलाय. हा साबुदाणा पातेल्यामध्ये घ्यायचा. मी मुद्दाम मोठं पातेलं घेतलं इथे, कारण मग मला ते पुन्हा बदलत बसायची गरज नाहीये, सगळी प्रोसेस त्यामध्येच होते. आता हा साबुदाणा आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की साधारण 3 कप पाणी यामध्ये घालायचं आणि अर्धा तास आपण हा भिजवून घेणार आहोत साबुदाणा. आता साबुदाणा इथे मी अर्धा तास भिजवून घेतला व्यवस्थित आणि त्यातलं पाणी पूर्ण उपसून घेतलं. छान असा फुललाय साबुदाणा, तुम्ही बघू शकाल. आता काय करायचं, हे 1 कपचं मेजरमेंट घेऊन मी 1 कप साबुदाणा घेतला होता. आता याच कपने 7 कप पाणी मोजून घ्यायचं. कपच वापरला पाहिजे असं काही नाही, वाटीचाही वापर करू शकता. तर 7 कप पाणी मी इथे व्यवस्थित उकळून घेतलंय. चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं. हा जो साबुदाणा आपण भिजवून घेतला हा यामध्ये सोडायचा. मिक्स करूया ते. आता झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर पातेलं आपल्याला असंच ठेवून घ्यायचं. चला तर मग इथे साबुदाणा मी 7 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतला आहे व्यवस्थित. मस्त परफेक्ट, तुम्ही बघू शकाल पूर्ण बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि साबुदाणा पण छान असा फुलून आलाय, मस्त मोठा झालाय. आता काय करायचं, आता गॅस चालू करायचं. आपल्याला खूप शिजवायचं नाहीये, एक फक्त गरम करून घ्यायची किंवा 1 उकळी किंवा 1 वाफ काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिट जास्तीत जास्त शिजवत बसायचं नाहीये, फक्त 1 उकळी काढून घ्यायची. म्हणजे मग थोडंसं त्याला स्टार्च सुटतं आणि पापड्या आपल्या व्यवस्थित टाकल्या जातात. चला तर मग इथे फक्त 5 ते 7 मिनिट 1 उकळी काढून घेतले मी साबुदाण्याला, तुम्ही बघू शकाल. आणि रंग बदललाय त्याचा, छान असा स्टार्च रिलीज झालाय. तर जनरली जेव्हा आपण साबुदाणा भिजवून पारंपरिक पद्धतीने पापड्या करतो तेव्हा अर्धा ते पाऊण तास जातो, पण आपण फक्त हे 10 मिनिट मॅक्स शिजवलं असेल. काल आपण पाणी गरम करून घेतलं आणि आज त्याच्यात भिजवून हे फक्त 1 उकळी काढून घेतली, गरम करून घेतलं स्टार्च रिलीज होण्यापुरतं. आता आपण याच्या पापड्या घालूया. तर इथे मी 1 प्लॅस्टिकचं पेपर घेतलाय, त्यावर या पापड्या टाकणार. खाली पाट ठेवलाय जेणेकरून नंतर मला हे उचलायला सोपं जावं म्हणून, आणि मग मी कंटिन्यू त्या पेपरवर टाकत राहणार आहे. जस्ट छोट्याशा अशा पापड्या करून घ्यायच्या. तुम्हाला साईज कितपत हवा त्या हिशोबाने. पण जसजसं हे ड्राय होतं तसतसं त्या श्रिंकही होतात, त्यामुळे थोड्याशा मोठ्या टाकायच्या टाकताना. आता हे उन्हामध्ये किंवा मग सावलीमध्ये पण तुम्ही सुकवून घेऊ शकता. एक साधारण 6 ते 7
पूर्ण कंप्लीट ड्राय करून नाही घ्यायचं, सेमी ड्राय झालं की मग आपण ते पलटी करून घेणार. तर साबुदाण्याच्या पापड्या एक 5 ते 6 तास व्यवस्थित वाळल्या आहेत. आता हे हलकासं ओलं असतानाच पलटी करायच्या. तुम्ही बघू शकता इझिली निघतात. ओलसर थोड्याशा असताना, म्हणजे त्याचे एजेस थोडेसे सुकले पाहिजे, ड्राय झाले पाहिजे, पण मध्यभागी जेव्हा ओलसर असतील तेव्हा त्या पलटी करायच्या. पूर्ण ड्राय झाल्यावर तुम्ही पलटी करायला गेलात तर ते कागदाला चिकटून राहतील. त्यामुळे हलक्याशा ओलसर असताना प्रत्येक पापडी पलटी करून घ्यायची आणि आणखी एक 2 ते 3 दिवस व्यवस्थित ड्राय करून. चला तर मग इथे ह्या साबुदाणा पापड व्यवस्थित सुकलेले आहेत, ड्राय झालेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा मी बनवल्या होत्या, टाकल्या होत्या ओल्या असताना त्या खूप छोट्या होत्या, पण जेव्हा ते सुकतं ड्राय होतं तेव्हा अशा छोट्या छोट्या होतात या पापड्या. पापड घालत असताना थोडेसे मोठे घालायचे, पण छान ट्रान्सपरंट झाल्यात, दिसतायत खूप सुरेख जरी छोट्या छोट्या असतील. आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या छान फुलतात. आता आपण हे तळून बघूयात. पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम केलेलं आहे मीडियम हीटवर. तर आपण एक एक पापड टाकून तळून बघूयात. परफेक्ट, मस्त फुलतायत. चला तर मग साबुदाण्याचे पापड बनवून तळून तयार आहेत आणि मस्त दिसतात, छान झालेत. एकूण एक पापड फुलतो आणि दिसतातही खूप सुरेख, चवही खूप छान येते. नक्की बनवून बघा. नवरात्र विशेष साबुदाणा पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, पाणी, मीठ. साबुदाणा स्वच्छ धुवून घेत साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा. आता पाण्याला उकळी काढत यात मीठ आणि साबुदाणा घालायचा आणि हे मिश्रण साधारण रात्रभर शिजवून घ्यायचं. आता याला एक उकळी काढायची आणि आता याचे अशा पद्धतीने पापड घालायचे आणि वाळवून घ्यायचे. झाले आपले नवरात्र उपवास विशेष साबुदाण्याचे पापड तयार. आज आपण उपवासाचा मेदू वडा बनवतोय. खूप भन्नाट रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 1 कप पाणी घेते. पाण्याला उकळी काढून घ्यायची. इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि अर्धा कप वरई. वरई हवं तर तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता. आता हे मिक्स करूयात आणि झाकण ठेवून हे पाणी सोक करेपर्यंत हे शिजवून घ्यायचं. 10 मिनिटं झालेली आहेत. थोडक्यात काय तर आपल्याला वरईचा भात हवाय. शिळा भात वापरला तरी चालेल. आता हा भात असा मोकळा करून घेऊयात. आपण थोडासा मॅश करून घेऊयात, चुरून घेऊयात. आता काय करायचं, यामध्ये घालायचा बटाटा. उकडलेला बटाटा किसून घेतलाय तो घालायचा. त्याचबरोबर जिरं, 1 पाव चमचा जिरं, हिरवी मिरचीचे तुकडे चवीपुरते, तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने, आल्याचे तुकडे किंवा किसलेलं आलं घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर खात असाल तर, नाही तर नाही घातली तरी चालेल, आणि ओला खोवलेला नारळ 2 ते 3 चमचे. आता हे सगळे जिन्नस एकत्र मळून घ्यायचे. चला तर मग हे छान असं मिश्रण एकजीव झालं करून की याचे वडे बनवायचे. वडे कसे बनवायचे, तुम्हाला कितपत लहान मोठे हवेत त्या अंदाजाने तुम्ही बनवू शकता. मेदू वडा बनवतो तसाच वडा बनवायचा, तसाच शेप द्यायचा. आता हा असा वडा बनवून झाला की थोडा फ्लॅट करायचा आणि मध्ये असे इथे मस्तपैकी वडे बनवून तयार आहेत. तेलही मस्त गरम झालंय. आता हे वडे सोडूयात तेलामध्ये आणि मीडियम हीटवर मस्त असे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. चला तर मग इथे हे वडे मस्तपैकी खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. हा जबरदस्त. आता हे काढून घेऊयात प्लेटमध्ये. भन्नाट अफलातून जबरदस्त दिसतात.
आता हे वडे कसे खायचे, असेच खाऊ शकता, कारण यामध्ये आपण मिरची, आलं, जिरं, कोथिंबीर सगळं घातलंय. पण हवं तर उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता. नवरात्र विशेष उपवासाचा मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा कप वरई, उकडलेला बटाटा, पाव चमचा जिरे, हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव, तळण्यासाठी तेल. पाण्याला उकळी काढत यात मीठ आणि भगर घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यात बटाटा, जिरं, मिरची, आलं, कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव मिसळून घेत याला मेदू वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात हे वडे तळायचे. झाला आपला नवरात्र विशेष उपवासाचा मेदू वडा तयार. मस्त असे गोविंद लाडू करणार आहोत. खरं याला गोविंद लाडूपेक्षा सुदामाचे लाडू अगदी योग्य नाव आहे. तर साहित्याची सगळी सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, पण पटकन साहित्य काय घेतलं तेही बघूयात. 2 कप पोहे, आपले नेहमीचे कांदे पोह्याचे पोहेत. 1 कप शेंगदाणे, अर्धा कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, सुकं किसलेलं खोबरं पण चालेल. पाव कप बदाम, पाव कप काजू, जायफळाचा एक छोटूसा तुकडा, अर्धा चमचा वेलची पूड, 1 टेबलस्पून खसखस आणि 2 टेबलस्पून पांढरे तीळ. आता यामध्ये 2 कप पोहे घालूयात. मिसळून घेऊयात तुपामध्ये. हे तूप जे आपण घातलंय ना, हे पोह्यांमध्ये पूर्ण शोषलं जातं बघा. पोहे ना एकदम कुरकुरीत भाजले गेले पाहिजे. हे बघा, पोहे असे हलका सोनेरी रंग येईपर्यंत फुलवून घ्यायचे, असे कुरकुरीत झाले पाहिजे. हे बघ, असे कुडुम कुडुम कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणजे ते खायला देखील मजा येते. आता काढायचे. तर याच तव्यात पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि शेंगदाणे घालूया. शेंगदाणे खमंग असे भाजले गेले पाहिजे. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेत. हे बघा, आता हे भाजलेले शेंगदाणे हलके तव्याच्या बाजूला करून घ्यायचे आणि याच्या मधोमध पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचं आणि सुका मेवा घालायचा, काजू, बदाम. हे देखील शेंगदाण्यासोबत आपल्याला छान खमंग करून घ्यायचं. हे बघा, आणि यासोबतच तीळही घालायचे, खोबऱ्याचा किस, खसखस. आता हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. आता हा एक एक जिन्नस तुम्ही भाजून बाजूला काढून ठेवू शकता, पण गरज नाहीये, कारण हे एकाच जातीचे सगळे जिन्नस आहेत ज्याच्यामध्ये तेलाचा अंश भरपूर असतो. त्यामुळे हे छान होतं. छान, फक्त आपल्याला गरम करायचं, तळायचं नाहीये. काजूचा रंग बदललाय, बदाम हे खुटखुटीत झालेत आणि हे जे आपण सुकं खोबरं नंतर टाकलं त्याचाही रंग बदलला. आता गॅस बंद करायचा. चला, आता हे लाडू तयार करण्याकरता सगळ्यात आधी हे भाजलेले पोहे आहेत, हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता मिक्सरमध्ये याची बारीक पूड तयार करूयात. आता हे पूड केलेले पोहे परातमध्ये काढूयात. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुका मेवा घालायचा. सुका मेव्याची देखील मिक्सरमध्ये ओबडधोबड पेस्ट करायची, खूप बारीक नका करू. आता हा सुका मेवा काढूयात, पोह्यांमध्ये घालायचं. आता यामध्ये 1 कप भर गूळ घालायचा. गूळ साहित्यात सांगायचं राहिलं होतं, तर 1 कप बारीक चिरलेला गूळ आणि हा गूळ या मिश्रणात एकजीव करून घ्यायचा. आता गूळ या मिश्रणात एकजीव झाला की असंच तुम्ही लाडू वळले तरी चालेल, फक्त गूळ मग तो एकसंध झाला पाहिजे.
हाताने केला तरी काही हरकत नाही, पण वेळ वाचावा म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं. 2 बॅचेसमध्ये होऊन जात आहे. हे फिरवत असताना यामध्ये 1 चमचाभर तूपही घालायचं. चला आता हे मिक्सरमध्ये एकजीव केलेलं मिश्रण काढूयात. या प्रकारे केलं ना की गूळ, शेंगदाणे हे जे सगळं घातलंय, सुकामेवा सगळं आहे ना हे मिळून येतं हे बघा, आणि लाडू वळायला पण सोपं जातं. म्हणून हे मिक्सरला एकदा लावून घेणं गरजेचं आहे. चला आता लाडू बांधायला घ्यायचे. अगदी साधे, सुटसुटीत आणि कमी तुपातली ही रेसिपी आहे. तर आता या मिश्रणात छान चव तर ॲड झाली पाहिजे म्हणून वेलची पूड, त्याचसोबत गूळ आहे तर जायफळ गेलंच पाहिजे. चला आता हे हलकंसं मिसळायचं. जायफळ, वेलची पूड छान या लाडूच्या मिश्रणात घोळवून घ्यायचे. रंग बघा काय सुरेख आला या सगळ्या प्रकरणला, वा. आणि याचे आता लाडू बांधून घेऊयात. मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि कितपत लहान मोठे आकाराचे तुम्हाला लाडू बांधायचे तसे बांधून घेऊ शकता. यावर थोडासा काजूचा एक तुकडा पण म्हणजे दिसायला छान दिसेल. चला छान असा पहिला लाडू बांधून झाला बघा, बहारदार दिसतोय. क्या बात. आता हा ठेवूयात बाजूला आणि याच प्रकारे सगळे लाडू छान वळून घ्यायचे. गोविंद लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप पोहे, 1 कप शेंगदाणे, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप बदाम, पाव कप काजू, चिमूटभर जायफळाची पूड, अर्धा चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा खसखस, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 1 कप गूळ, पाव कप साजूक तूप. साजूक तुपात पोहे भाजायचे. आता शेंगदाणे, सुकामेवा, तीळ, खोबऱ्याचा कीस, खसखस तुपात परतायचे. आता पोह्याची पूड करायची आणि सुक्या मेव्याची पण पूड करायची आणि या मिश्रणात गूळ मिसळून घेत तूप घालत परत एकदा हे मिश्रण दळून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ घालत याचे लाडू वळायचे. झाले आपले गोविंद लाडू तयार. आज आपण बिन अंड्याची अंडा करी कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण याचं वाटण करूयात. चमचाभर तेल गरम केलं, यात स्लाइस केलेला कांदा घालूयात. 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतले. यामध्येच घालूयात आल्याचे तुकडे आणि 2-3 लसूण पाकळ्या आणि हे छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झाला की या तव्याच्या एक बाजूला काढून घ्यायचा आणि आता तव्याच्या मधोमध सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि हेही हलकंसं सोनेरी रंगावर परतून घेऊया. खोबऱ्यालाही छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस करते बंद आणि कांदा आणि खोबरं हे एकत्र करूयात आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मसाला हलकासा थंड झाला की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. कोथिंबीर घालायची. पाण्याचा वापर न करता शक्य असेल तितकं बारीक दळून घ्यायचं आणि अगदीच लागलं तर थोडं पाणी घाल. आता हे तयार वाटण इथे तेल गरम केलेलं आहे 3 मोठे चमचे यामध्ये घालूयात. आता तेलामध्ये हा मसाला छानपैकी 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा. चला तर मग इथे मसाला छानपैकी परतून झालेला आहे. मसाला या तेल सुटायला सुरुवात झाली तर या स्टेजला यामध्ये घालायचा खडा मसाला: 2 लवंगा, 3 काळी मिरी आणि 2 वेलची. खूप खडा मसाला घालायचा नाही, नाहीतर काय होतं ना, तो दाताखाली येतो किंवा ती भाजीचा स्वाद खूप स्ट्रॉंग येतो. कांदा लसूण मसाला आपण घालतोय 2 चमचे. बॅडगी मिरची ना पचायला खूप हलकी असते आणि माइल्ड असते आणि मुख्य म्हणजे ना भाज्यांना रंग खूप सुरेख येतो या मिरचीचा. आता हे मसाले एकजीव करूयात. यामध्येच घालूयात मीठ चवीपुरतं आणि 1 2 ते 3 मिनिट हे एकत्र परतून घेऊया.
आहा हा. आणि छान असं तेलही सुटायला सुरुवात झाली आहे. आता गरम गरम मसाला, तर गरम गरम पाण्याचा इथे वापर करायचा, म्हणजे त्या ग्रेव्हीला तवंग छान येतो. आणि आता ही करी तुम्हाला हवी तितकी घट्ट, तितकी सैल, तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. म्हणजे अगदी रसरशीत करायची असेल तरी ती चवीला छान लागते. एक 5 मिनिट याला आता उकळी काढून घेऊया. करी बनवून तयार आहे. आता बिन अंड्याची अंडी कशी बनवायची ते बघूया. आता याचं आहे ना, आपण बिन अंड्याचं स्टफिंग म्हणजे एग योक ज्याला म्हणतात ते बनवतोय. तर इथे अर्धा कप तर थोडं कमी डाळवं घेतलेलं आहे. भाजलेलं डाळवं जे चिवड्यामध्ये वगैरे वापरतो. अगदी 1/2 चमचा धनेपूड घ्यायची आहे, हळद, मीठ, चवीपुरतं लाल तिखट, अगदी थोडंसं. आता हे आधी सुकच फिरवून घेऊयात. तर हे छान असं सुकं फिरवून झालं, याचं पीठ तयार झालं. सो बेसिकली हे डाळवं पण म्हणजे हे सातू म्हणतात, बरेच जण याचं पासून सत्तू बनवतात. तर हे प्रोटीन युक्त आहे. यामध्ये थोडंसं आपण घालूयात तेल, बाइंडिंग येण्यापुरतं. तेल नसेल घालायचं तर पाण्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता. आणि हे करूयात एकजीव. आता हे मिश्रण काढूयात एका प्लेटमध्ये. छान याचा गोळा तयार होतोय ऑलरेडी. थोडंसं आणखी तेल घालते आणि पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे. अगदीच तेलाची घालायची गरज नाहीये. सो हे मिश्रण छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं की यातून छोटे छोटे असे गोळे तयार करायचे. आपला हा जो एग योक आहे तो बनवून तयार होईल. लाडू करून घ्यायचे बेसिकली या पद्धतीने. आणि नसेल हे वळलं जात तर थोडंसं पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही. आणि आता एग योक तर बनवून तयार झालं, पण त्याचं कव्हर बनवण्यासाठी काय करायचं, तर इथे घेतलेलं मी आहे पनीर. हे 1/2 किलो किंवा 250 ग्रॅम पनीर आहे. एक व्हाईट सोयाबीन अंड्याच्या अंडा करीचा. हे पनीर मिक्सर मध्ये किंवा इथे माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे म्हणून फूड प्रोसेसर मध्ये वाटून घेऊया. आणि हे छान याची पेस्ट तयार झाली, तुम्ही बघू शकाल. आता याला छान बाइंडिंग आलं पाहिजे म्हणून 1 चमचा भर यामध्ये घालायचंय कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून हे नंतर जेव्हा आपण बॉईल करू तेव्हा ते सुटणार नाही. आणि हे पुन्हा एकदा जस्ट एकदा पल्स करूया. एग योक तयार आहे. एग व्हाईट पण आपलं बनवून तयार आहे. आता पुढे करायचं काय, आता बनवायचं अंड, बिन अंड्याचं अंड. सो छानपैकी मोठासा हा गोळा हातामध्ये घ्यायचा, छान याचा लाडू तयार करायचा. एक हलकसे यामध्ये खड्डा तयार करायचा. यामध्ये हे अंड्याचं योक ठेवायचं आणि हे सगळीकडून करायचं सील किंवा बंद या पद्धतीने. आणि आता याला जसा शक्य असेल तितका अव्हल शेप म्हणजेच अंड्याचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा. आहे की नाही भारी, तळायचं नाही काही नाही. पाण्याला एक छानपैकी उकळी फुटलेली आहे. या उकळत्या पाण्यात घालायचं मीठ. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, हे जी अंडी आहेत त्याच्या कोटिंगलाही छान मिठाची चव उतरते. आता या उकळत्या पाण्यातच, थंड पाण्यात नाही, उकळत्या पाण्यात हे गोळे सोडायचे, झाकण ठेवायचं आणि हाय हीटवर 10 मिनिटं छानपैकी हे बॉईल करून घ्यायचं. चला तर मग इथे हे ना आपली बिन अंड्याची अंडी छानपैकी बॉईल करून घेतलेली आहे. हे जे पांढरं पाणी दिसतंय हे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त पडलं
त्यामुळे दिसते. पण आता हे या पाण्यातच छानपैकी पाणी थंड होईपर्यंत सेटल करून घेणार आहोत आणि मग यातून काढूयात. आता मधोमध कट करूयात. आहा, क्या बात आहे. हे बघा तुम्ही. कोण म्हणेल याला की हे व्हेज अंडा आहे. चला आता हे करूयात सर्विंग. मस्तपैकी अंडा घरी तयार आहेत. बिन अंड्याची अंडी पण तयार आहेत, छान बॉईल होऊन कट करून ठेवलेली आहेत. आता मी ही करणार आहे सर्व. खाली मस्त असा करीचा बेस, त्यावर ही पांढरी शुभ्र अंडी. ते अफलातून दिसतं. म्हणजे मी सजेस्ट करेल की आधी करी आणि मग ही अंडी घाला. बिन अंड्याची अंडा करी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 2 मोठे कांदे, आल्याचे तुकडे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, तेल, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, वेलची, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, अर्धा कप डाळवं, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल, 250 ग्रॅम पनीर, 1 चमचा कॉर्नफ्लोअर. मसाला तयार करण्यासाठी तेलात कांदा, आलं, लसूण परतायचं आणि त्यात सुकं खोबरं घालून भाजायचं. थोडं थंड झालं की कोथिंबीर घालून हे मिश्रण बारीक वाटायचं. आता तयार केलेला मसाला तेलात परतून घेत त्यात लवंग, काळी मिरी, वेलची, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडं गरम पाणी घालून घेत शिजवून घ्यायचा. स्टफिंग तयार करण्यासाठी डाळवं, धणेपूड, हळद, चवीपुरतं मीठ, तिखट, कोरडं वाटून घेत त्यात तेल घालून परत मिक्सरमध्ये फिरवायचं आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करायचे. आता पनीर ग्राइंड करायचं आणि बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लोअर घालून परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता मळून घेत त्याला अशा प्रकारे अंड्याचा आकार द्यायचा. आता उकळत्या पाण्यात हे गोळे 10 मिनिटं उकळून घेत थंड झाल्यावर अशा पद्धतीने 2 भागात चिरायचे. आता तयार केलेल्या रस्स्यात ही बिन अंड्याची अंडी घालायची. झाली आपली बिन अंड्याची अंडा करी तयार. आज आपण मस्त मुळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी आहे ना, या पद्धतीने भाजी केली एकतर कळणारच नाही की ती मुळ्याची भाजी आहे. रुचकर होते, चवदार होते, जबरदस्त लागते. मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे ॲज युजल. यावर काही जर मुळ्याची मुळं दिसली तर ते काढून घेऊ शकता, पण हा स्वच्छ मुळा आहे. याचे ना असे साधारण 4 इंचाचे तुकडे करून घ्यायचे. हे झालं की पुढची स्टेप म्हणजे याचे असे पातळ काप करून घ्यायचे. हे या पद्धतीने असं कट केलं की कळत पण नाही की हे मुळा आहे. आता हे सगळे कट केलेले मुळ्याचे काप एका छानशा प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मुळ्याचा उग्र वास येऊ नये म्हणून काय करायचं, यावर घालूयात लिंबाचा रस, मीठ, पाणी वगैरे काढणार नाही होत आपण यातलं, सांगते काय करायचं ते, धणेपूड चमचाभर, गरम मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. यामुळे रंग सुरेख येतो, बादत नाही ही बॅडगी मिरची. सो 1-2 चमचे हे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं मिश्रण आहे ना, मसाले याला कोट करून घ्यायचे. मुळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये. आणि आता हे मसाले छानसे कोट झाले की 10 मिनिटं हे मसाले मुळ्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवून देऊयात. आता हे मुळ्याचे काप तुम्ही बघू शकाल, मस्त असं पाणी सुटलंय. साधारण अर्धा तास ठेवलं होतं मी. आहा, आता हे काप घ्यायची. इथे आहे रवा आणि यामध्ये हे प्रत्येक काप असे छान घोळवून घ्यायचे.
हे छान असं पाणी सुटलं पाहिजे, म्हणजे याला कोटिंग छान बसतं कापाला. वा. आता हे सगळे काप मस्तपैकी शॅलो फ्राय करायचे. आता इथे 1 चमचाभर तेल तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये सोडूयात ही काप. आणि तेल आहे ना छान कडकडीत गरम झालं पाहिजे हे सोडताना, नाहीतर मग मसाला काय होतो, मसाला चिकटून नाही राहत. आणि छोटूसाच पॅन घेतलेला आहे, कारण इंडक्शनला जितका सर्कम्फरन्स आहे तितकीच हीट लागते. आणि आता हे छान खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने तळून घ्यायचं. आता हे काप मस्तपैकी आपले फ्राय करून तयार आहेत. छान असे कुरकुरीत बनतात. आणि हे काढूया. मुळ्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य: मुळा, रवा, लिंबू, धणेपूड, गरम मसाला, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि चवीप्रमाणे मीठ. मुळा स्वच्छ धुवून त्याचे अशा पद्धतीने तुकडे करायचे आणि असे पातळ काप करायचे. मुळ्याचा उग्र वास जाण्यासाठी या कापांवर लिंबू पिळायचं आणि मीठ घालून धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता सगळे मसाले मुळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि आता हे मिश्रण 15 मिनिटं ते अर्धा तास झाकून ठेवायचं. आता रव्यात हे काप घोळवून घेत अशा पद्धतीने शॅलो फ्राय करायचे. झाले आपले मुळ्याचे काप तयार. आज आपण मस्त रवाळ दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर इथे मी घेतलेलं आहे 600 ग्रॅम बेसन. आता हे बेसन आहे ना भाजून घ्यायचे 10 मिनिटं तरी. काय होतं ना, आपण आता या स्टेजला यामध्ये तूप घातलं ना, तूप जसं बेसन भाजलं जातं तसं तूप हळूहळू हळू वितळायला सुरुवात होते. ते टाळण्यासाठी बेसन मस्त असं गरम करून घेऊयात, कढई बेसन, आणि मग त्यामध्ये तूप घालूयात. बरोबर 10 मिनिटं हे बेसन मी भाजून घेतले. आता गॅस करते बंद. आता या स्टेजला काय करायचं, इथे साईडला मी घेतलेली आहे गाळणी, कारण या बेसनमध्ये ना गुठळ्या खूप आहेत. हे रेग्युलर बेसन आहे जे भजीसाठी आपण बनवतो, जाड किंवा रवाळ बेसन नाहीये. बेसन लाडूसाठी शक्यतो जाड किंवा रवाळ बेसन वापरायचं. आता ते तर इथे वापरलं नाहीये. मग काय करायचं, याच्यातल्या गुठळ्या तर मोडल्या पाहिजेत, म्हणजे लाडू आपले छान एकसारख्याने रवाळ होतात. त्यामुळे 10 मिनिटं भाजल्यानंतर हे हलकंसं असं चाळून घेणं गरजेचं आहे. ही स्टेप अजिबात मिस आउट करू नका. याने आपल्या बेसनच्या लाडूला खूप छान टेक्स्चर येतं. त्यामुळे यातल्या गुठळ्या मोडून घेणं गरजेचं आहे. आधी मोडू नका, हलकंसं भाजून होऊ दे, बेसन छान गरम होऊ दे, आणि मग या गुठळ्या आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी घालतेय 250 ग्रॅम साजूक तूप. 600 ग्रॅम इथे बेसन घेतले तर 250 ग्रॅम इथे साजूक तुपाचा वापर केलाय. अर्धा किलो असेल तर 200 ग्रॅम पुरेसं होतं. आणि हे चाळून घेतलेलं बेसन. सो आता या तुपामध्ये हे पीठ खमंग असं 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं. सो एक 5 मिनिटं झालं मी भाजते. आणि तुम्ही इथे बघू शकाल आत्ता ना या स्टेजला हे फारसं घट्ट घट्ट वाटतंय. तूप पूर्ण सोक झालेलं नाहीये डाळींमध्ये, पण हे प्रमाण अतिशय अचूक आहे. तुम्हाला हे फक्त घट्ट वाटतं म्हणून यात तुपाचा अजिबात अंश ॲड करू नका. जे प्रमाण दिलं ते अगदी अचूक आणि परफेक्ट आहे. जसं हे आपण भाजत जाऊ तसं हे तूप सोडत जातं. इथे बेसन मध्यम आचेवर एक 15 मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे. गॅस करते बंद. तुम्ही बघू शकाल हे मिश्रण यात जेव्हा तूप घातलं तेव्हा एकदम सुकं सुकं होतं, पण आता बघाल याच्यावरनं छान अशी ग्लेज आलेली आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो. हे बघा, याचा अर्थ बेसन छान भाजलं गेलेलं आहे. आता इथे एक परात किंवा डिश घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. आणि हे ना मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं. खूप कडकडीत थंड नाही करायचं,
हलकसं गरमच हवं यात साखर घालण्यापूर्वी. तुम्ही बघू शकाल ही ग्लेज परफेक्ट. आणि आता यावरच मी घालते वेलची पूड. गरम गरम मिश्रण असताना वेलची पूड घालायची, म्हणजे मग तिचा जो स्वाद आहे तो हलकासा छान रिलीज होतो. मिक्स नाही करणार आहे आता, जस्ट हे गरम मिश्रणावर वेलची पूड घालून सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. इथे घेतलेला आहे मी बतासा. येस. सो 600 ग्राम बेसन आहे तर 300 ग्राम बतासा घेतली. बतासा नसेल घ्यायचा, पिठी साखर वापरली तरी चालेल, 300 ग्राम पिठी साखर वापरा. सो हा बतासा फोडून घालायचा आणि याची पूड तयार करायची. हा बतासा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि मस्त अशी याची पूड तयार केली. आहा, काय छान टेक्स्चर आहे आणि सुवासही मस्त येतो. वा. इथे आता हे ना मिश्रण हलकसं गरम आहे, पूर्ण थंड करायचं नाहीये. कोमट असतानाच यामध्ये आपण आता हे बताशाचा भुगा जो केलेला आहे हा सगळा भुगा यामध्ये घालून घेतो. हाताने हे छानपैकी मिसळून घ्यायचं. काय होतं ना, हे पूर्ण थंड झालं म्हणजे तूप थिजलं जातं आणि मग ते लाडू वळायला जाम कष्ट पडतात. त्यामुळे हलकसं गरम असतानाच साखर यात घालून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे छान असं एकजीव करून झालेलं आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकाल अजिबात असं सैल नाहीये, घट्ट नाहीये, परफेक्ट अशा कन्सिस्टन्सी. आता काही नाही, आता लाडू वळून घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या शेपमध्ये याचा लाडू तयार करायचा. फार मोठे नाही करत मी, लिंबाच्या आकारापेक्षा हलकासा मोठासा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. 1 किलो बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 6 कप बेसन, 1 कप साजूक तूप, वेलची पूड, 300 ग्रॅम बत्तासे, पिस्त्याचे काप. बेसन 10 मिनिटं कोरडं भाजायचं आणि भाजल्यावर चाळून घ्यायचं. आता तुपात चाळलेलं बेसन घालून परत खमंग भाजून घ्यायचं आणि ह्या मिश्रणावर वेलची पूड घालायची. आता मिक्सरमध्ये बत्ताशाची पूड तयार करायची आणि बेसनाच्या हलक्याशा गरम मिश्रणावरच घालायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं. आणि आता आवडीप्रमाणे सुकामेवा लावून या सारणाचे लाडू वळायचे. झाले आपले बेसनाचे लाडू तयार.